नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 14 ऑगस्ट 2024 आणि CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट जुलै 2024 यांची ऑफिशियल वेबसाईट आहे ctet.nic.in। ह्या ऑफिशियल वेबसाईटवर गेले असता एक सार्वजनिक सूचना, त्याला पब्लिक नोटीस पब्लिश करण्यात आलेली आहे। त्या सूचनेमध्ये काय काय आहे ते आपण पाहणार आहोत। ही सूचना हिंदीमध्ये वरच्या साईडला दिलेली आहे आणि हीच सूचना इंग्रजीमध्ये खालच्या साईडला दिलेली आहे। ठीक आहे, तुम्हाला दोन्हीपैकी कोणता वाचायची ते वाचू शकता। ही पहिलं पेज जी आहे ती हिंदीतून सूचना आहे, हे बघून घ्यायचं आहे। त्याला पॉज करून बी बघू शकता। तसेच व्हिडिओचं स्क्रीन रेझोल्युशन वाढवून 1080p किंवा 720p वर करून तुम्ही जर रेझोल्युशन करून जर पाहिलात व्हिडिओ तर स्पष्टपणे फॉन्ट ओळखू येतील। ओके, झूम करून सुद्धा पाहता येईल। ओके, ही इंग्रजीतली सूचना खाली आहे। ठीक आहे, चला आपण हिंदीतली सूचना वाचू, वाचायला आणि ऐकायला सोपं जाईल। सार्वजनिक सूचना 14 अगस्त 2024 म्हणजे आजच आलेली आहे। उम्मीदवारों की जानकारी के लिए सूचित किया जाता है कि बोर्ड ने CTET जुलाई 2024 में उपस्थित होने वाले उम्मीदवारों को उनके अनुरोध पर निर्धारित शुल्क के साथ OMR शीट की प्रति के साथ गणना शीट प्रदान करने का निर्णय लिया है। ठीक आहे, म्हणजेच काय, जी CTET जुलै 2024चा रिझल्ट लागला आहे काल परवा दिवशी, आपण व्हिडिओ पण बनवलेला आहे त्याच्यामध्ये। तर काही कॅन्डिडेटला जर वाटलं की मला माझा रिझल्ट माझ्या मनासारखं आलेला नाही, मला माझ्या मनासारखे मार्क पडलेले नाहीत, तर त्यांनी काय करू शकतात की आपली जी OMR शीट आहे, आपण परीक्षेमध्ये ऑफलाईन पद्धतीने होती ना यावेळीची एक्झाम, तर ती OMR शीटची स्कॅन कॉपी आणि कॅल्क्युलेशन शीट हे दोन्ही जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला निर्धारित शुल्क देऊन हे दोन्ही मिळवता येईल। आता ते सूचना पुढील प्रमाणे आहेत। नंबर 1 पॉइंट, जो उम्मीदवार OMR शीट की प्रति के साथ अपनी गणना शीट प्राप्त करना चाहते हैं वे अपेक्षित शुल्क ₹500 के साथ इसके लिए दिनांक 15 सितंबर 2024 तक या उससे पहले आवेदन कर सकते हैं। ठीक आहे, इथे सांगितलेलं सूचना, ज्यांना आपल्या OMR शीट सोबतच कॅल्क्युलेशन शीट गणना शीट दोन्ही पण पाहिजे असेल त्यांनी ₹500 देऊन 15 सप्टेंबर 2024च्या अगोदर ॲप्लिकेशन करायचं आहे, आवेदन करायचं आहे, मग त्यांना मिळून जाईल ती। पुढे पॉइंट, जिन लोगों ने पहले ही RTI अधिनियम 2005 के तहत या अन्यथा आवेदन कर दिया है वे ₹500 के आवश्यक शुल्क के साथ इसके लिए नए सिरे से निर्धारित तिथि से पहले आवेदन कर सकते हैं। RTI मध्ये जरी तुम्ही 2005 RTI 2005 नुसार जरी तुम्ही आवेदन केलेलं असेल तरीसुद्धा तुम्ही ₹500 देऊन अनेकदा आवेदन करू शकता, रेग्युलर विद्यार्थ्याप्रमाणे। ओके, इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे। हां, RTI मध्ये जरी केलं असेल तरी तुम्ही नव्यानं ₹500 भरून रेग्युलर विद्यार्थ्यासारखं आवेदन करणं आवश्यकच आहे। ठीक आहे, पुढे, निर्धारित शुल्क किसी भी अनुसूचित बैंक द्वारा जारी दिल्ली में देय सचिव CBSE पक्ष में बैंक ड्राफ्ट के माध्यम से इस कार्यालय को भेजा जा सकता है। ठीक आहे, जी आता ₹500 शुल्क आहे ती कोणतेही अनुसूचित बँक म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सचिव CBSE नावानं काढून डिमांड ड्राफ्ट किंवा त्याला बँक ड्राफ्ट म्हणतो आपण, DD किंवा बँक ड्राफ्ट म्हणले चालते, बँक ड्राफ्ट काढून तुम्हाला पाठवायचं आहे ऑफिसला। पुढे, उम्मीदवारों को अपने आवेदन में अपना रोल नंबर, नाम और पता सही ढंग से अंकित करना चाहिए। बैंक ड्राफ्ट के पीछे रोल नंबर और नाम का भी उल्लेख किया जाना चाहिए। बैंक ड्राफ्ट के साथ निदेशक CTET को संबोधित आवेदन स्पीड पोस्ट द्वारा CTET यूनिट CBSE PS12 IP एक्सटेंशन पटपड़गंज दिल्ली 110092 पर व्यक्तिगत रूप से भेजा जाना चाहिए। ठीक आहे, आता ही जुन्या पद्धतीप्रमाणे सांगायला आहे ना, एक तुम्हाला अर्ज करायचा आहे साध्या पेपरवर, व्हाईट पेपरवर, त्या पेपरवर तुम्हाला तुमचा रोल नंबर, नाव आणि तुमचा पता टाकायचा आहे आणि सोबत बँक ड्राफ्ट जोडायचा आहे
आणि बँक ड्रॉपच्या पाठीमागं रिकामी जागा असते, त्या पाठीमागच्या जागेवर तुमचं नाव, रोल नंबर आणि नाव हे दोन्ही पण लिहायचं आहे. आणि सगळंही तुमचं अर्ज आणि बँक ड्राफ्ट ही जोडून, दोन्ही पण ओरिजिनल जोडून, ही जी आता जी सांगितलेला पत्ता आहे ह्या पत्त्यावर स्पीड पोस्ट करायची आहे. तुम्हाला स्पीड पोस्ट करून पाठवून द्यायचं आहे. पुढे OMR शीट की प्रति के साथ गणना शीट किसी भी संस्थान या स्कूल को प्रदर्शन, व्यावसायिक उद्देश्य या प्रिंट मीडिया के लिए प्रदान नहीं की जाएगी. उम्मीदवार की ओर से जमा किया गया आवेदन और अधूरा आवेदन बिना किसी संदर्भ के सरसरी तौर पर खारिज कर दिया जाएगा. ठीक आहे. ही स्वतः करता आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना OMR शीट आणि कॅल्क्युलेशन शीट पाहिजे अशाच विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आहे. दुसरं कोणी एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीच्या नावानं जर अर्ज केला तर त्याला मिळणार नाही. तुम्ही स्वतःचा अर्ज स्वतः लिहायचा आहे आणि स्वतः पाठवायचा आहे, स्पीड पोस्ट करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यापायी प्रिंटिंग करण्याकरता कोणत्या पेपरवाल्यानं मागितलं, ह्यानं मागितलं तर ती देणार नाहीत त्यांनी. तुम्ही स्वतः ॲप्लिकंट जे आहे, ज्यांनी परीक्षा दिली त्यांनी स्वतः अर्ज केले तर मिळू शकेल तुम्हाला. ठीक आहे. बाकीच्याला पब्लिक इतर माणसाला मिळणार नाही. ती पर्सनल व्यक्तिगत स्वरूपात मिळणार आहे तुम्हाला. सर्व कॅन्डिडेटला अवेलेबल असाय. ती लोकमत पेपरवाल्यानं पुन्हा नंतर टाइम्स ऑफ इंडियानं वगैरे मागितलं तर ती मिळणार नाही, कारण ती त्यांचा हक्क नाही, विद्यार्थ्यालाच मिळणार आहे. ठीक है. बोर्ड के सक्षम प्राधिकारी का निर्णय अंतिम और उम्मीदवारों पर बाध्यकारी होगा. OMR शीट की प्रति के साथ गणना शीट उम्मीदवार को केवल स्पीड पोस्ट द्वारा प्रदान की जाएगी. हालांकि किसी भी परिस्थिति में इस कार्यालय में 15 सितंबर 2024 के बाद प्राप्त होने वाले किसी भी अनुरोध पर विचार नहीं किया जाएगा. ठीक आहे. एक ध्यानात ठेवायचं आहे, हा ऑफलाईन अर्ज पाठवायचा आहे तुम्हाला, स्पीड पोस्टनं पाठवायचा आहे. त्याच्यापायी स्पीड पोस्टनं जर महाराष्ट्रातून पाठवायचं असेल तर 3 दिवसाच्या वर तर टाईम लागतो. त्याच्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत त्यांना पोहोचलं पाहिजे. तुम्ही 15 सप्टेंबरलाच अर्ज केला तर ते पोहोचणार नाही. 5 दिवस तरी लागतील, 5, 6, 7 दिवस तर लागतील. त्याच्यासाठी तुम्हाला OMR शीटची कॉपी आणि कॅल्क्युलेशन शीटची कॉपी पाहिजे असेल तर तुम्ही 15 सप्टेंबरच्या अगोदर, खूप अगोदर, 5-10 दिवस अगोदर अर्ज पोहोचेल असं पाठवायचे त्यांना. नाहीतर 15 सप्टेंबर दिवशीचा अर्ज करचाल आणि ते पोहोचेल 20 सप्टेंबरला, मग ती देणार नाही तुम्हाला गणना शीट. तुमचे सगळे पैसे सगळे वाया जातील. ठीक आहे. ही एक गोष्ट. लवकरात लवकर अर्ज करायचे. ऑगस्ट महिन्यातच अर्ज करून टाकायचं, सप्टेंबरची वाट बघायची नाही, करायचंच असेल तर. पुढे आता तुम्ही स्पीड पोस्टनं पाठवणार आहात ती बँक ड्राफ्ट आणि तुमचा अर्ज, ती त्यांना पोहोचल्यानंतर मग त्यांनी OMR शीट आणि कॅल्क्युलेशन शीट तुमच्या नावानं तुम्हाला स्पीड पोस्ट करणार आहे. ध्यानात ठेवा, स्पीड पोस्टद्वारेच तुम्हाला मिळणार आहे ती. तर तुम्ही काय करायचं आहे, जेव्हा तुमचा अर्ज पाठवला की पोस्टमॅनला सांगून ठेवायचं आहे की स्पीड पोस्टद्वारा आमचं CTT मार्फत कॅल्क्युलेशन शीट आणि OMR शीट येणार आहे म्हणून सांगायचं. मग तुम्ही तुमचं अर्ज पोचल्यानंतर त्यांनी तुम्हाला स्पीड पोस्टनं पाठवून देतील तुमच्या घरी, तुमच्या रजिस्टर्ड पत्त्यावर. ठीक आहे. मग ते तुम्ही घ्यायचं आहे पोस्टानं आलेलं स्पीड पोस्टनं आणि बघायचं आहे. काय कुठाने लावले बाबा हे. ऑनलाईन अवेलेबलच्या दुनियामध्ये हे ना आपल्याला OMR शीट ह्यानं पाठवाले स्पीड पोस्टनं. काय करा. ठीक आहे मित्रांनो. आता हे बघा कुठाने करणं होते का तुम्हाला, बघा आणि हे अर्ज करा ह्याला. ओके. खाली इंग्रजीतल्या सूचना आहेत ती वाचू शकता. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रीण नातेवाईकापर्यंत व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडिया चॅनलद्वारे शेअर करा. आपले 900 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि 2500 घंट्यांचा आपला वॉच टाईम झालेला आहे आणि 1 लाख व्ह्यूज झालेले आहेत आपल्या चॅनलवर. ही सर्व आपल्या सबस्क्रायबर, आपले व्ह्यूअर्स, आपले कॅन्डिडेट्स, युनिव्हर्सिटीचे कॅन्डिडेट्स, CTETचे कॅन्डिडेट्स, विविध स्पर्धा परीक्षेचे कॅन्डिडेट्स, त्यांनी वेळोवेळी आपले व्हिडिओ त्यांना आवडलेले आहेत, त्यांनी पाहिलेले आहेत, त्यांच्यामुळे शक्य झाले आहेत. तर तुमच्या सर्व आपल्या 1 लाख व्ह्यूज झालेले आहेत, त्या सर्वांचेच खूप शतशः आभार. थँक्यू सर्वांचे. तुम्ही वेळोवेळी सबस्क्राईब करता चॅनलला, व्हिडिओला लाईक करता, व्हिडिओ शेअर करता. मला सगळं दिसतं. ही कमेंट करता, मी कमेंटचे उत्तरसुद्धा देतो. हे सर्व करण्यासाठी मलाही खूप चांगलं वाटतं, आनंद येतो आणि तुम्हालाही व्हिडिओ बघायला खूप आनंद येतो. चांगली इन्फॉर्मेशन तुम्ही बघता, व्हिडिओला तुम्ही ही देता, त्याला काय म्हणतात, रिस्पेक्ट देता व्हिडिओला. ठीक आहे.
ही शक्य झालं नसतंही. 10 महिन्यामध्ये आपल्या चॅनलला 1 लाख व्ह्यूज झालेले आहेत. इतर कॉमेडी जी चॅनल असतात, कॉमेडी चॅनल जी आवश्यक नाहीत अशी जिंदगीतली, त्या चॅनलला एका दिवसात 1 लाख व्ह्यूज येतात. पण हे आपलं कामाचे चॅनल आहे, एज्युकेशनचे चॅनल आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती वेळेवर मिळाल्यानंतर त्याचा परिणाम खूप मोठा चांगला परिणाम होतो. एखादी गोष्ट तुम्हाला वेळेवर मिळाली, इतरांपेक्षा वेळेवर मिळाली, तर तुमचा वेळ वाचतो. तुमच्या जीवनातले अनेक अवघड गोष्टी सोप्या होतात, शिक्षणाच्या संदर्भातली म्हणतो मी. ठीक आहे मित्रांनो, तर तुमच्या सर्वांचेच खूप खूप आभार. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.